तर बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवरून सर्वपक्षीय आमदार आक्रमक झाले। बिबट्यांसाठी रेस्क्यू सेंटरची आमदारांची मागणी आहे। ज्या ठिकाणी वन विभागाच्या डोंगराळ भाग आहे, ज्या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये MREGSच्या माध्यमातून आपण कमीत कमी आपली बॉर्डर आणि शेतीच्या याच्यामध्ये एखादी चर करू शकता का? ते केल्यानंतर कमीत कमी शेतीचं नुकसान होणार नाही, माणसाचं नुकसान होणार नाही। आणि आपले अधिकारी म्हणतात का ज्या ठिकाणी पिंजरा लावायला सांगितलं बिबट्या येऊन गेला, ते खरा येऊन गेला का, कोणाचं नुकसान झालं का, त्यानंतर आम्ही लावू। आज आपण असा आदेश द्या का ज्या ठिकाणी बिबट्या दिसतील त्या ठिकाणी तुम्हाला त्यांना पिंजरे लावून त्यांना धरण्यात येईल, असं तरी आदेश द्यायला पाहिजे। बेजबाबदारपणाने काही अधिकारी खालीच बोलतात का जेव्हा नुकसान होणार नाही आम्ही करणार नाही। दोन गोष्टी सगळ्यात पहिले गिरीश भाऊ मी आपल्याला सांगतो, 2 रेस्क्यू सेंटर ज्याच्यामध्ये 1000 नर बसतील, नर आणि 1000 मादी पकडल्यानंतर कळतंय नर कोण आणि मादी कोण। एक जुन्नर तालुक्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यात आणि एक फॉरेस्टच्या जागा पण आहेत, आम्ही आयडेंटिफाय केल्यात, आपल्या अधिकाऱ्यांनी CCFने आयडेंटिफाय केलेले आहेत। आणि एक अहिल्यानगर मध्ये 2 ठिकाणी हे रेस्क्यू सेंटर 1000 लोक बसतील असे। ते तातडीने 3 महिने म्हणजे 90 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण करा। त्यांना खायला घाला आतमध्ये, त्यांच्यासाठी एक हॉस्पिटल बनवा। एकही माणूस महाराष्ट्रामध्ये मरता कामा नये। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी बिबट्या किंवा वाघ हे शेड्यूल 1 मध्ये येते, म्हणून त्याला ठार मारणं अशा प्रकारची आपण जर घोषणा केली किंवा आदेश दिले तर ते केंद्रीय वन्यजीवच्या अनुषंगाने तो गुन्हा होतो। परंतु मी त्याला हिमतीने सांगितलं जर का एखादा बिबट्या जर त्या ठिकाणी तो चार्ज करून जर एखाद्या माणसावर आला तर त्याला गोळी घाला। आणि अशा प्रकारचे 2 बिबट्यांना गोळ्या घातल्या झाल्या आणि साधारणपणे आता ह्या 15-20 दिवसात 45 बिबटे पिंजऱ्यामध्ये पकडले गेले। आणि म्हणून ज्या ठिकाणी अशा प्रकारची मागणी केली जाईल त्या ठिकाणी बिबट्यांना पकडण्याकरता पिंजरे लावले जातील आणि यंत्रणा राबवली जाईल। तुम्ही मगाशी सांगितलात की आता आम्ही बकऱ्या घेऊन आणि तिकडे टाकू, मग हे जंगली डुकरं जे आहेत याला पकडा ना। तुम्ही बकऱ्या घेण्यापेक्षा जंगली डुकरं घ्या। जंगली डुकरं शेताचं नुकसान करताय, हरणं नुकसान करताय, त्याला याच्यात टाकणार काय? आणि म्हणून नाईक साहेब आपण पॉझिटिव्ह आहे, तुम्ही गोळ्या टाकून पण मारा असं म्हटलेलं आहे, पण तुम्हाला हे परवानगी मिळत नाही। आणि म्हणून याला उपाययोजना करत असताना काही तज्ञ लोक, जे काही आम्ही लोक आहोत त्यांना त्या कमिटी बनवा आणि त्या माध्यमातून हा एक प्रश्न निकाली काढा। त्याच्यामुळे शेतकऱ्याची आणि हा वन्य प्राण्याला माणूस पुढे जाऊन त्याचा घास होतोय, या सगळ्या गोष्टींची उपाययोजना आपल्याला करता येईल। महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व जिल्ह्यात बिबट्यांची संख्या वाढते आहे। त्याच्यात मनुष्य आणि हिंस्त्र प्राणी यांच्यामधला संघर्ष वाढतोय। या सरकारकडे काही योजना आहे असं मला वाटत नाही, कारण का दिवसेंदिवस मनुष्याची हत्या करण्याची, मनुष्याचा जीव घेण्याची प्रकार वाढीला लागलेत आणि खास करून लहान पोरांवरती बिबट्याचे जास्त हल्ले होत असतात। त्यामुळे सरकारकडे रोखठोक उपाय काय आहेत आणि हे कसं थांबवता येईल याबद्दल सरकारने भाष्य करावं। आफ्रिकेतल्या कुठल्या देशांशी आपली चर्चा झाली आहे आणि ते देश आपले बिबटे घ्यायला तयार आहेत का याची माहिती सरकारने पटलावर ठेवावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।